नमस्कार, मी डॉक्टर उत्तम राठोड, कन्सल्टिंग MD फिजिशियन. आज आपण किडनी फेल्युअर व त्यावरील उपाययोजना याबद्दल चर्चा करणार आहोत. मानवी शरीरामध्ये दोन किडन्या असतात, उजव्या बाजूला व डाव्या बाजूला. या किडनीचे कार्य शरीरातील अशुद्ध पदार्थ फिल्टर करून लघवीवाटे बाहेर काढणे व सोबतच काही हार्मोन्स तयार करून शरीरातील उच्च रक्तदाबाला नियंत्रित करणे व रक्त तयार करणे असे महत्त्वपूर्ण कार्य किडनीचे आपल्या शरीरामध्ये आहे. परंतु काही कारणास्तव किडनीचे कार्य बिघडतात. त्याची काही कारणे आपण आता इथे सांगतो आहे मी तुम्हाला. नंबर 1, उच्च रक्तदाब. हायपरटेन्शन असणाऱ्या व्यक्तींना किडनीचा धोका असतो. नंबर 2, मधुमेह, डायबेटीज मलायटस. जर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसल्याससुद्धा किडनीला इन्फेक्शन होऊन किडनी फेल्युअरचे चान्सेस असतात. नंबर 3, ओबेसिटी. आपल्या उंचीप्रमाणे वयाप्रमाणे जर वजन जास्त असेल तरीसुद्धा किडनीला एक्सेसिव्ह कोलेस्ट्रॉलमुळं धोका पोहोचतो. नंबर 4, रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. वारंवार मूत्रमार्गामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास व तो जंतुसंसर्ग पूर्णपणे योग्य ट्रीटमेंट न घेतल्यास त्यांनी सुद्धा किडनीला इजा पोहोचू शकते. नंबर 5, रिनल स्टोन. मूत्रमार्गामध्ये मुतखडा तयार होणे, त्या कारणामुळे सुद्धा किडनीचे कार्य करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. नंबर 6, रिनल आर्टरी स्टेनोसिस. किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यामध्ये कुठे अडथळा असल्यास किंवा रक्तवाहिन्या चोकअप झाल्याससुद्धा किडनीला कार्यक्षमता किडनीची कमी होते व किडनी फेल्युअरमध्ये रुग्ण जाऊ शकतो. नंबर 7, पॉलिसिस्टिक किडनी डिजीज. जन्मतः किडनीमध्ये काही गाठी तयार होणे किंवा आयुष्यामध्ये कधीतरी गाठी तयार होऊन त्या गाठी तयार झाल्या कारणामुळे सुद्धा किडनीची कार्यक्षमता कमी होते. नंबर 8, कंजेनायटल अनॅमोलीज ऑफ द किडनी लाईक अजेनेसिस ऑफ किडनी और मालफॉर्मेशन ऑफ द किडनी. किडनी पूर्णपणे शरीरामध्ये डेव्हलप न होणे किंवा एकच किडनी असणे हेही सुद्धा प्रामुख्याने कारण असू शकतं. या कारणामुळे किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात. नंबर 10, जास्त प्रमाणात औषधोपचार वेदनाशामक औषधीचा वापर करणे, जसे NSAID नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्सचा वापर केल्या कारणामुळे किडनीला इजा पोहोचून किडनी फेल्युअर होऊ शकते. किडनी फेल्युअरचे साधारणतः 3 प्रकार असतात. नंबर 1, क्रॉनिक किडनी डिजीजेस. क्रॉनिक किडनी डिजीजेसमध्ये पेशंट हा फार संत गतीने किडनी फेल्युअरकडे जातो. रुग्णांना त्याची माहितीसुद्धा होत नाही बऱ्याच वेळेस. नंबर 2, ॲक्यूट किडनी फेल्युअर. ॲक्यूट किडनी फेल्युअर याला आपण रिव्हर्सिबल किडनी डॅमेज असं सुद्धा म्हणता येईल. साधारणतः ॲक्यूट किडनी फेल्युअर मध्ये गॅस्ट्रोएंट्रायटिस, डायरिया झाला, त्यामुळे शरीरातील फ्लुइडचं प्रमाण कमी झाल्यामुळे सुद्धा पेशंट किडनी फेल्युअरमध्ये जाऊ शकतो. कधीकधी ॲब्डॉमिनल ट्रॉमा. जर पोटाला इजा झाली, जखम झाली आणि ॲक्सिडेंट झाला तर या कारणामुळे सुद्धा किडनी फेल्युअर होऊ शकते. आणि थर्ड प्रकार आहे ESRD, एंड स्टेज रिनल डॅमेज. यामध्ये किडनीला पूर्णपणे इजा पोहोचून किंवा किडनी शटडाऊन झाल्या कारणामुळे लघवी तयार होण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे थांबते व पेशंटला लघवी होते. लक्षणे. नंबर 1, किडनी फेल्युअरच्या पेशंटला सर्वप्रथम मळकी, उलटी हे होतात, नॉसिया अँड वॉमिटिंग. नंबर 2, व्हर्टिगो, जिडीनेस, अनइझीनेस, चक्रा येणे, डोके दुखणे, उच्च रक्तदाब होणे, पोटात दुखणे, लघवीला कमी होणे किंवा लघवीला जळजळ होणे, लघवीला आग होणे, हातापायावर सुजन येणे व थोडं चालल्यानंतर दम येणे, दम आल्यानंतर धाप येणे व काही दिवसानंतर कालांतराने पेशंट हा एंड स्टेज रिनल डॅमेजकडे गेल्यास पोटात पाणी तयार होणे, पाठीत पाणी तयार होणे व काही कॉम्प्लिकेशन तयार होतात, जसं नंबर 1 युरेमिया, युरेमिक इन्सेफॅलोपॅथी आणि व्हिटॅमिन डीची कमतरता यामध्ये प्रामुख्याने जाणवते. तर हे सर्व लक्षणे आपल्याला सांगण्यामागे उद्देश एकच आहे की आपण किडनी फेल्युअरला
वेळीच ओळखून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. किडनी फेल्युअरमध्ये साधारणतः काही तपासण्या असतात, जसं सिरम क्रियाटिनिन पाहिल्यानंतर आपल्याला किडनीवर काही सूज आहे किंवा आपली किडनी फेल्युअरकडे जात आहे का हे लक्षात येते. तिसरी गोष्ट आहे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. किडनीमध्ये नेफ्रॉन इज द फंक्शनल युनिट ऑफ किडनी. आपल्या एका किडनीमध्ये जवळपास 1 मिलियन नेफ्रॉन असतात आणि त्याचं कार्य फिल्टरेशनचं असते. परंतु ग्लोमेरुलोनेफ्रायटिसमध्ये इन्फेक्शन झाल्या कारणामुळे, सूज झाल्या कारणामुळे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस डिस्ट्रॉय होत असल्यामुळे इन्फेक्शनमुळे सुद्धा कार्य कमी होते. नेफ्रायटिक सिंड्रोम हा साधारणतः लहान मुलामध्ये जाणवणारा आजार आहे. यामध्ये प्रोटीन लघवीमधून जातो आणि प्रोटीनची मात्रा रक्तामध्ये कमी होते. त्या कारणामुळे हातापायावर सुजन येते आणि कोलेस्ट्रॉल लेवल बॉडीची वाढते. याला नेफ्रायटिक सिंड्रोम असं म्हणतात. हे एकंदरीत पूर्ण कॉम्प्लेक्स आहे. याला सिंड्रोम असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. तर किडनी फेल्युअर याची काही लक्षणं मी सांगितले त्याप्रमाणे आपण वेळीच किडनी फेल्युअरला ओळखा व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरी औषधी किंवा सेल्फ मेडिकेशन करू नका. आणि याच्यावर उपाययोजनापैकी नंबर 1 आहे, ब्लड प्रेशर असेल तर योग्य व्यायाम, योगा, प्राणायाम करून ब्लड प्रेशर नियंत्रणात आणा. जेवणामध्ये मिठाचं प्रमाण वापरू नका. कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ, खूप जास्त चरबीयुक्त पदार्थ वापरू नका. योग्य वेळी व्यायाम व औषधी घ्या. मधुमेह असेल तर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात करा व डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ गायत्री फाउंडेशनतर्फे आपल्या माहितीकरता प्रसारित करण्यात येत आहे. धन्यवाद. म्हणजे पहिले तो सुना दे.